पद्धतीने टाकलेला हा बॉल येतो जो जॉट बॉलर रुपाली आपण पाहतोय. रुपाली तयार. स्ट्राइक वरती रचिता. फुल टॉस सरळ बॅटने फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतो. धावामध्ये येतो भगवा षटकार. पुन्हा एकदा सरळ बॅटने येतो अजून एक जाई तोड. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. 2 सिक्सर आलेत. धावा फलकावरती 15 चेंडू झालेत आतापर्यंत 5. रुपाली तयार. पुन्हा एकदा आता आडव्या बॅटने चेंडू थांबवला. एक खेळाडू धावली, दुसरी खेळाडू शेवटच्या मोमेंटला अखेरच्या क्षणाला इथे मात्र धाव कंप्लीट केली आहे. धाव फलकावरती 17. पहिल्या ओव्हरमध्ये रजिताचा खतरा डोक्यावरती आला आहे, तो म्हणजे टीम शिवकन्या ग्रुपच्या. कारण की रजिता या फॉर्मॅट मध्ये तर मी म्हणेन जबरदस्त प्लेअर आहे. सेकंड बॉलर प्रतीक्षा. विकेट साठी देखील सध्या तरी शिवकन्या ग्रुप प्रतीक्षाच करतं, कारण की विकेट हवी आहे, विकेटची गरज आहे. 17 धावा धावफलकावरती झाल्यात. इथे मात्र चेंडूने वाटचा हलकासा संपर्क. मयुरी थोडस स्ट्रगल करते या डावामध्ये. व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाही. आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. कॅच निसटली आहे पुन्हा एकदा. दोन्ही खेळाडू एकाच एंडवरती. आता काय झालं? चुकीला माफी नाही. कायद्याच्या चौकटीत देखील गुन्ह्याला माफी नाहीये. क्रिकेटच्या परिभाषेत देखील चुकीला माफी नाही. प्रतीक्षा तयार. स्ट्राइक वरती रचिता. दोन्ही बॅटर मध्ये कॉलिंग व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे. आता मात्र चांगला चेंडू फसवलाय. या डॉट बॉलने शिवकन्या ग्रुपला तर हसवलं. आता मात्र चेंडू हवेमध्ये घेऊन काढलाय. वळण घेतला चेंडूने. पॉज घेतला तिथेच. चेंडू उचलला तो पुन्हा एकदा. 2 धावा कंप्लीट होतील का हा विचारलेला प्रश्न आहे, आणि या प्रश्नाचं मिळालं उत्तर. 2 धावा कंप्लीट. इथे मात्र चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी. लेफ्ट इज ऑलवेज राईट. कारण की लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहतोय अंपायरच्या उजव्या बाजूने राईट साइडने गोलंदाजी करते. इथे मात्र कॅच निसटली पुन्हा एकदा. वारंवार आपण पाहिला रजिता आणि मयुरीमध्ये कॉलिंग झाली नाहीये. कदाचित संधी अनेक वेळा निर्माण झाली, पण सकाळच्या नाश्त्यामध्ये साई शक्ती टीमने ब्रेड बटर सोबत थोडस नशीब देखील खाल्लं, आणि नशीब देखील त्यांच्या सोबत आहे. नशिबाची गोष्ट साई शक्तीची करतो तर त्यांची लकी सॅम आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 21. तिसऱ्या षटकामध्ये सानिकाचा केलेला वापर. स्ट्राइक वरती रचिता. VPCC आणि SVCC. आता देखील स्लाइस करण्याचा प्रयत्न. पावर प्रचंड जनरेट केली होती, पण सरळ ब्लेडने जर धावा आल्या असता कदाचित षटकार देखील मिळाला असता. जर तरला अंतर नाहीये.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे 23. वुमन्स मध्ये देखील मुंबई क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर ओमकार मालाड टीम देखील प्रचंड प्रमाणात चर्चेत असतं. ओमकार मालाडची मानसी तिच्या रील्स देखील प्रचंड व्हायरल होत असतात. इथे मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इथे मात्र लो फुलटॉस चेंडू पायाच्या साईने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र चेंडू पकडलाय, थांबवला, उचललाय, दुसऱ्या धावेचा पुन्हा कॉल केला. रजिताने प्रत्येक 2 धाव्यांमध्ये इंटरेस्ट दाखवलाच नव्हता, पण मयुरीने कॉल केला दुसरी धावेचा लगेचच. कारण की जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है. आता मात्र अंपायरचा सिग्नल येईल तो म्हणजे स्नोबॉल. आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. थँक्यू डीजे. यानंतरची मॅच आहे ती म्हणजेच SVCC आणि VPCC. साई गजानन टीम आली आहे का? साई गजानन टीम उपस्थित आहे का? तसला SVCC आणि VPCC बिग रायव्हलरी चॅलेंजर्स टीम एकमेकांच्या समोर.
चला काल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इथे मात्र पकडण्याचा प्रयत्न. सर्वांच्या टी शर्ट वरती आपण मनोज दादांचं नाव पाहतो. मनोज वैद्य साहेबांनी पुरस्कृत केलेल्या टी शर्ट आणि मनोज दादांच्या घरातल्या होम मिनिस्टर प्रणालीताई देखील खेळत आहेत. त्यांच्याकडे चेंडू आता मात्र गेला होता. सध्या तरी फ्रंट फूट वरती या साई शक्ती टीम. यानंतरची मॅच आहे SVCC आणि VPCC दोन्ही टीम्स. या मी ज्याप्रमाणे आपण वुमन्स प्रीमियर लीग मध्ये काल शेफाली वर्माचा खेळ पाहिला, त्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रिचा घोषचा खेळ पाहिला. आणि पण काल हरमन आणि शेफाली वर्मा एकमेकांच्या समोर होते. याच विभागातील स्पर्धेमध्ये दोन नावं मिळाली आहेत दोन्ही टीम्सच्या प्लेयरला. एका बाजूला VPCCच्या नेहाला शेफाली वर्माचा टॅग मिळाला, तर SVCCच्या टीमच्या रियाला हरमनचं. तर तो बॅटल देखील पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर. चॅलेंजर्स टीम एकमेकांच्या समोर. मैदानाच्या बाहेर जरूर मैत्रिणी, पण मैदानाच्या आतमध्ये कट्टर दुश्मनासारख्या खेळतील. इथं मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धावीतून मात्र घेतलेला आहे. दुसऱ्या धावेचा कॉल, स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो. 2 धावा कंप्लीट. थोडासा चेंडू उचलण्यासाठी केलेला उशीर. 2 धावा लगेच मिळाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 5. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती थ्रो. स्ट्रायकर एंडवरती थ्रो येतो. वारंवार 2 धावा कंप्लीट होतात. ॲडव्हान्स झालेत आता मात्र वुमन्स देखील तयार झाल्यात, कारण की स्ट्रायकर एंडवरती थ्रो डायरेक्ट रिले फील्ड करत असताना त्यासाठी प्रॅक्टिस लागते, सराव लागतो. सराव तर यांनी प्रचंड केलेला दिसतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. लक्ष आहे ते म्हणजेच 34 34 धावा बनवायच्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतो प्रणाली बॉलिंग मार्क वरती. प्रणाली वैद्य बॉलिंग करतात, तर त्यांच्यासाठी पारितोषिक आलं संतोषजी पेडणेकर सरांकडून. जर विकेट घेतली, हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल संतोष पेडणेकर सरांकडून. आणि झेल पकडला तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात है. वेलकम कुणालजी भावे सर, स्वागत आहे. महाडशी दहाड आमच्या सोबत जॉईन होत्या. सकाळी आम्ही व्हॅलेंटाईन्स प्रत्येकाचे सांगत होतो. आमचं ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह ब्रॉडकास्ट विकास झकास कामगिरी करतात, पण त्यांचं व्हॅलेंटाईन त्यांच्या सोबत, त्यांचा मॉनिटर आणि त्यांचा कीबोर्ड आमच्या सोबत राव पुस्तिकेवरती शुभम शेडेकर सर आहेत. त्यांचा व्हॅलेंटाईन त्यांचा स्कोरबुक आणि पेन. आमचं व्हॅलेंटाईन भाई आमचा मायक्रोफोन. आमचा कॅमेरामॅन श्रेयसचा व्हॅलेंटाईन भाई त्याचा कॅमेरा. अंपायर्सचा तर प्लेयर्स, ऑर्गनायझर्सचा आपण सर्व. कनेक्शन असणं फार गरजेचं. व्हॅलेंटाईन स्पेशल्समध्ये व्हॅलेंटाईन्स मंथमध्ये सध्या तरी ही स्पर्धा सुरू आहे. फेब्रुवारीचा महिना व्हेरी स्पेशल, ज्या महिन्यामध्ये भगवा चषक सारखी स्पर्धा होते, ज्या स्पर्धेमध्ये कोणतेही प्रवेश शुल्क आकारलं जात नाही. जशी स्पर्धा अनाऊन्स होते तशी मात्र सर्वत्र चर्चा होते, भाई कुठेच 14, 15, 16 भाई कोणत्याही तारखेला मॅच लागेल, सुट्टी घे माहीत नाही. संदेश पाटीलने टुर्नामेंट ठेवली आहे, तिथे खेळायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे संघांची बांधणी होते. प्रवेश फी कोणतीही घेतली जात नाही. आपल्याच विभागातील स्पर्धकांना खेळण्याची संधी मिळते. महिला गटांना देखील तिथे मात्र संधी मिळत असते. सध्या तरी महिलांचा पूल सुरू आहे.
ऑफ साईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, एक धावीतून मात्र मिळेल. जीव तोडून खेळतात महिला. 4 चेंडू 15 धावा, 34 टार्गेट आहे, 15 धावा झाल्यात. 8 चेंडू 19 धावांची गरज. इथे मात्र अलॉंग दी कार्पेट सीमाकडे चेंडू जातो, चेंडू पकडला देखील जाईल. एका सटेमध्ये उचलून सरळ फेकून दिला. एक ना धावफलकावरती धावा आहेत 16. 5 चेंडू आतापर्यंत झाले, 16 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र चेंडूमध्ये जेलची संधी, जेल निसटला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल, पुन्हा एकदा डेंजर एंड. 2 धावा देखील कंप्लीट. 18 धावा धावफलकावरती, 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 18 धावा झाल्या तर अर्थातच 34 लक्ष, तर 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज असताना वापर केलाय मयुरीचा. सहा चेंडू 16 धाव्यांची गरज. लक्ष्मी देखील थोडीशी टेन्शन मध्ये, आता 6 मध्ये 16 करायच्यात ना, थोडेसे हात सोडलेत, विचार करते भाई जिंकायची आहे मॅच. खेळा, चांगले खेळा, सांगते ती. 6 चेंडू 16ची गरज. पहिला चेंडू हलक्या हाताला. मयुरीची गोलंदाजी जबरदस्त, नेहमी तिच्या गोलंदाजी मरते, थोडेसे तिचे तेवर पाहायला मिळतात. बॉलर मयुरी. इथं मात्र ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न, सहज सोपं नाहीये, मी आधीच सांगितलं. मयुरीने गोलंदाजी जबरदस्त केली आहे, सातत्याने स्वतःचा खेळ इम्प्रूव्ह करते. आता मात्र ऑनसाइडला चेंडू वळवला, आता ऑप्शन नाहीये, सरळच धावा बनवावा लागतील. धावसंख्या धावफलकावरती 20. 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. 3 षटकार येतील का? आलाय तो डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. इथं मात्र जबरदस्त जबरदस्त फिल्डिंग.